वेलकम बॅक स्माइल एफएम रेडिओ स्टेशन 90.8 एक्लूज. आपण ऐकत आहात आपला सर्वांचा लाडका आणि आवडता मॉर्निंग टी हा शो. सकाळचे ठीक 8:08 होतात श्रोत्यो, आणि मॉर्निंग टी या शो मध्ये तुमच्यासोबत मी आहे आर.जे. उदय. आज तुमच्यासाठी एक नवीन विषय घेऊन आले, मात्र त्याच्या अगोदर एक माझ्यासाठी सर्वात महत्वाची बातमी. कारण कोरोनाने पुन्हा एकदा जगात दहशत पसरवण्यास सुरुवात केलेली आहे श्रोत्यो. यामुळे आता भारताचं देखील टेन्शन वाढण्यात भर पडलेले आहे. आता सांगायचं झालं तर हाँगकाँग असेल, सिंगापूरमध्ये कोरोनाचा व्हायरस रुग्णामध्ये झपाट्याने वाढ होताना दिसते. भारतामध्ये देखील काही राज्यामध्ये, त्यामध्ये महाराष्ट्र आहे, याशिवाय केरळ, तामिळनाडूमध्ये सध्या देशातील सर्वात जास्त कोरोना रुग्ण आढळलेले आहेत, ज्यामुळे सरकारची चिंता वाढलेली आहे. खरं तर कोरोनाच्या वाढत्या रुग्णाबरोबर आरोग्य मंत्रालयाने सांगितले की सध्याची परिस्थिती नियंत्रणात आहे. वाढत्या या प्रकरणामध्ये एक आढावा बैठक देखील त्यांनी घेतली. गेल्या काही दिवसात दक्षिण भारतातील केरळ आणि तामिळनाडूमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झालेली दिसून आलेली. केरळमध्ये आतापर्यंत 69 सक्रिय रुग्ण आढळलेले, तर तामिळनाडूमध्ये 34, तर महाराष्ट्रामध्ये 44 सक्रिय रुग्ण आढळलेले आहेत. महाराष्ट्रातील आरोग्य विभाग कोरोनाच्या वाढत्या रुग्णावरती लक्ष ठेवून आहे. याशिवाय कर्नाटक, गुजरात आणि दिल्लीमध्ये देखील कोरोनाचे रुग्ण आढळलेले आहेत. श्रोतेहो, याशिवाय तुम्हाला सांगायचं झालं ना तर सिंगापूरमध्ये 14,000 पेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण आहेत. कोरोनाने ही वाढती सातत्याने नोंदवलेली आहेत रुग्णसंख्या. रुग्णामध्ये महिन्यातच कोरोनाने 14,000 सक्रिय रुग्ण सिंगापूरमध्ये आढळून आलेले. सध्या भारतात ही संख्या फक्त 257 सक्रिय रुग्णाची आहे. मात्र आरोग्य मंत्रालयाने याच्यावरती आढावा बैठक घेऊन वेळीच उपाययोजना करण्याचे सर्वांना सल्ला दिलेला आहे. श्रोतेहो, मात्र सद्यस्थितीला तुम्ही देखील स्वतःची काळजी घ्या, कारण तुमच्यापर्यंत कधी कोरोना येऊन पोहोचेल हे आपण सांगू शकत नाही. एकीकडे पावसाळी वातावरण आहे, आणि या पावसाळी वातावरणामध्ये सर्दी, पडसं, खोकला हे तुम्हाला होणं साहजिक आहे, पण याच्यावरती देखील वेळेस तुम्ही उपाययोजना करणं गरजेचं आहे. श्रोतेहो, एकीकडे तुम्ही पाहाल तर सध्या अवकाळी पावसाने सर्वत्र थैमान घातलेलं आहे. मात्र 27 ते 28 जूनला केरळमध्ये मान्सूनचं आगमन होणार होतं, पण हवामान खात्याने पुन्हा एकदा त्यांचा अंदाज वर्तवलेला आहे की 2 दिवस अगोदरच केरळ या ठिकाणावरती मान्सूनचं आगमन होईल. श्रोतेहो, हा सद्यस्थितीला अवकाळी पाऊस आहे, कारण जर तुम्ही पाहाल तर आंब्याच्या पिकाचं यामध्ये खूप मोठं नुकसान झालेलं आहे. अगोदरच आंब्याच्या बागा नुकसानमध्ये असताना हे आंब्याच्या ज्यांनी उत्पादन घेतलं शेतकऱ्यांनी त्यांच्यासाठी खूप मोठं नुकसान आहे या वेळेमध्ये. कारण कांदा उत्पादन असेल याच्यामध्ये देखील नुकसान आहे, आणि उन्हाळी बाजरी जर असेल ना तर त्याच्यामध्ये देखील नुकसान आहे. कारण गेले 5 ते 6 दिवस झाले कंटिन्यू माळशिरस तालुक्यामध्ये पाऊस पडतोय, आणि सांगायचं झालं तर आता सर्वत्रच पाऊस पडतोय, आणि मान्सून यायला अजून तुम्हाला 27 तारीख पाहावी लागणार आहे. त्यामुळे शक्यतो स्वतःची काळजी घ्या. एकीकडे कोरोनाने डोकं वरती काढलेलं आहे, एकीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्याचं नुकसान केलेलं आहे, आणि दुसरीकडे सांगायचं झालं तर अजूनही मान्सून यायला आपल्याला वेळ आहे. त्यामुळे शक्यतो स्वतःची आपली काळजी घ्या. आणि सुंदर गीत ऐकवणार आहे तुम्हा सर्वांसाठी 1942 ए लव्ह स्टोरी या चित्रपटामधील अनिल कपूर आणि मनीषा कोयराला यांनी याच्यामध्ये भूमिका केली होती. वेलकम बॅक स्माइल एफएम रेडिओ स्टेशन 90.8 एक्लूज. सकाळचे ठीक 8:16 होतात. श्रोतेहो, मॉर्निंग टी या शो मध्ये तुमच्यासोबत मी आहे आज आर.जे. उदय. खूप साऱ्या श्रोत्यांचे मेसेज देखील आले की सकाळी 8 वाजल्यापासून मॉर्निंग टी या शो मध्ये मी तुमच्यासोबत आहे, म्हणजे 15 मिनिटं. खरं तर आवाज जर तुम्ही पाहाल ना तर नेहमीसारखा आवाज आज आला नाही, असं काही श्रोत्यांनी सांगितलं. सांगायचं तात्पर्य असं आहे की या दिवसामध्ये सर्दी, पडसं तुम्हाला येऊ शकतं, आणि आम्हालाही ते होऊ शकतं. त्यासाठी थोडंसं आवाजामध्ये गँगरिंग राहू शकतं, किंवा आवाजामध्ये थोडीशी लयबद्धता कमी जास्त राहू शकते श्रोतेहो. त्यामुळे हा शो जो आपला आहे तो ऑन इयर शो आहे. आज तुमच्याशी खूप साऱ्या गप्पा गोष्टी करणार आहे. जर तुमचा पाल्य 10वी पास झाला असेल तर त्यासाठी वेगवेगळे डिप्लोमा आहेत, आणि या डिप्लोमा या विषयावरती खूप साऱ्या गप्पा गोष्टी मी या ठिकाणाहून करणार. कारण 10वी उत्तीर्ण जवळपास 95%, 100% देखील काही शाळांचे निकाल लागलेले आहेत. आज मी तुम्हाला या ठिकाणावरून तुमच्या पाल्याला एखादा जर डिप्लोमा कोर्स करायचा असेल तर या विषयावरती मी तुमच्याशी गप्पा गोष्टी करणार आहे. कारण 11वी 12वी करण्याऐवजी थेट 10वी नंतर कुठला तरी डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स करायचा आहे असं तुमच्या मनामध्ये असेल, आणि तुम्हाला जर माहिती नसेल तर या ठिकाणाहून तुम्हाला माहिती देणार आहे. 10वी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार प्रवाह निवडावा लागतो,
ज्यातून विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये ना श्रोते करिअर करतात. त्यांचे भविष्य ठरते. विद्यार्थी वाणिज्य असेल किंवा विज्ञान शाखा असेल, कला शाखा असेल, या कोणत्या तरी एका प्रवाहाला निवडतात ते. मात्र 12वी नंतर काय करावं हा देखील प्रश्न त्यांच्या पुढे पडतो. पण जर यदाकदाचित तुम्हाला 10वी नंतरच एखादा डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स करायचा असेल तर ते कोणते कोणते कोर्स आहेत हे मी तुम्हाला या ठिकाणावर सांगणार आहे. आणि तुम्हा सर्वांसाठी एक प्रश्नही असेल की जर समजा यदाकदाचित तुमचे पाल्य म्हणजे मुलगा तुमचा जर 10वी उत्तीर्ण झाला असेल तर त्याला किती पर्सेंटेज आहेत हे तुम्ही कळवा 7231908908 या क्रमांकावरती. पण श्रोतेहो, 10वी नंतर तुम्ही काय करू शकता बघा. कला शाखेतील पदविका अभ्यासक्रम तुम्ही करू शकता. म्हणजे ललित कलामध्ये डिप्लोमा करता येईल, कमर्शियल आर्ट्समध्ये डिप्लोमा तुम्हाला करता येईल, याशिवाय ग्राफिक्स डिझायनिंग मध्ये देखील तुम्हाला डिप्लोमा करता येईल, याशिवाय स्पोकन इंग्लिशमध्ये सर्टिफिकेट कोर्स तुम्हाला करता येतो, सोशल मीडिया मॅनेजमेंट डिप्लोमा देखील करता येतो, हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा देखील तुम्हाला करता येतो. 10वी नंतर वाणिज्य पदविका अभ्यासक्रम तुम्हाला घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये ॲनिमेशन मधील प्रमाणपत्र घेता येतं, टॅलीमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम तुम्हाला घेता येतो, याशिवाय बँकिंगमधील डिप्लोमा देखील तुम्हाला करता येतो, जोखीम आणि विमा पदविका घेता येते, संगणक अनुप्रयोगामधील डिप्लोमा तुम्हाला करता येतो, वित्तीय लेखा पदविका देखील तुम्हाला हा डिप्लोमा करता येतो, याशिवाय ई लेखा कर प्रणालीमध्ये पदविका हा अभ्यासक्रम देखील तुम्हाला 10वी नंतर करता येतो. मात्र अनेक अशा शाखा आहेत की ज्याची मी तुम्हाला या ठिकाणावर माहिती देणार आहे. जर यदा कदाचित तुमचे पाल्य जर 10वी पास झाले असतील तर तुम्ही मला टेक्स्ट मेसेज किंवा व्हॉट्सअप मेसेजमध्ये कळवू शकता की एवढे एवढे मार्क पडलेत आणि आम्ही या ठिकाणाला ह्याच्यावरती ॲडमिशन घेणार आहे. अवश्य तोपर्यंत ऐकत राहा स्माइल एफएम रेडिओ स्टेशन 90.8 एक्लूज. एक सुंदर गीत स्माइल एफएम रेडिओ स्टेशनच्या मॉर्निंग टी या शोमध्ये अभिमान या चित्रपटामधील 1973 साली हा चित्रपट रिलीज झाला. अमिताभ बच्चन यांनी याच्यामध्ये प्रमुख भूमिका केली होती. स्वर आहेत लता मंगेशकर यांचे. वेलकम बॅक स्माइल एफएम रेडिओ स्टेशन 90.8 एक्लूज. सकाळचे ठीक 8:31 होतात आणि मॉर्निंग टी ह्या शोमध्ये तुमच्यासोबत मी आहे आज आरजे उदय. श्रोतेहो, 10वीची मुलं जवळपास काही जणांना 100% मार्क आहेत. जर लातूर पॅटर्नमध्ये तुम्ही पाहाल तर 143 असे विद्यार्थी आहेत की ज्यांना 100% मार्क आहेत. पण काही शाळांचा निकाल 80%, 85%, 90%, 95%, अगदी 99% आणि काही शाळांचा 100% निकाल देखील लागलेला आहे. पण 10वी नंतर हे विद्यार्थी अगदी कला शाखा, सायन्स किंवा आर्ट, कॉमर्स सायन्सला जातात. पण यदा कदाचित एखाद्या विद्यार्थ्याला इन्स्टंटली इन्कमची गरज असेल तर त्यांनी काही दिवसाचा डिप्लोमा करून इन्स्टंटली इन्कम देखील ते करू शकतात. अर्थात तुम्ही पाहाल ना श्रोतेहो, तर ज्या ठिकाणी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत जातात त्या ठिकाणावरती कुशल कर्मचारी मिळत नाहीत अशी त्यांची ओरड आहे. अर्थात एखादा डिप्लोमा कोर्स देखील करणं गरजेचं आहे. अर्थात तुम्ही ज्या ठिकाणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जाता त्या ठिकाणचे जे काही कामगार असतील ना, कधी कधी त्यांना योग्य प्रशिक्षण न मिळाल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं ते मालकाला. म्हणजे ज्वेलरीचे दुकान असेल तर त्या ठिकाणी कसं ग्राहक हँडल करायचं किंवा काय करायचं हे मालकालाच त्यांना शिकवावं लागतं. अशा वेळेमध्ये जर समजा एखादा तुम्ही डिप्लोमा केला असेल तर तुम्हाला त्याचं मार्केटिंग स्किल निर्माण होतं. कशा पद्धतीने ग्राहकाला तुम्ही खुश कराल किंवा त्यांना कशा पद्धतीने बोलाल, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या डिप्लोमा कोर्सेसमध्ये शिकवल्या जातात किंवा त्याचं तांत्रिक असेल किंवा प्रॅक्टिकली नॉलेज तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जातं. त्यामुळे आयुष्यामध्ये तुम्हाला जर इन्स्टंटली इन्कमची गरज असेल किंवा लगेच तुम्हाला काही इन्कम करायचं असेल तर तुम्ही 1 वर्ष किंवा 2 वर्षाचा डिप्लोमा करून तुम्ही काही ठिकाणावरती सेल्समॅन म्हणून किंवा एखादा डिप्लोमा करून स्वतःचं तुम्ही दुकान देखील थाटू शकता. अशा पद्धतीने मगाशी मी तुम्हाला बोललो होतो की याच्यामध्ये ग्राफिक्स डिझायनिंगमध्ये तुम्ही डिप्लोमा करू शकता. श्रोतेहो, सांगायचं झालं तर ग्राफिक डिझाईन आता सध्या हे इंटरनेटचं युग आहे, 5Gचा जमाना आहे. यामध्ये तुम्ही एखादा ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स केला ना तर तुम्ही इझिली घरी बसून तुम्ही तुमचे इन्कम सोर्सेस चालू करू शकता. याशिवाय स्पोकन इंग्लिशमध्ये सर्टिफिकेट कोर्स केला, एखादं चांगलं दुकान आहे किंवा 5 स्टार हॉटेल असेल किंवा 3 स्टार हॉटेल असेल, अशामध्ये इंग्लिश बोलणाऱ्या व्यक्तींची खूप गरज असते. अशा वेळेमध्ये तुम्हाला जर तुम्ही इंग्लिश स्पोकनचा एखादा कोर्स केला तर अशा ठिकाणावरती तुम्हाला नोकरी मिळू शकते आणि त्यामध्ये तुम्ही इन्स्टंटली इन्कम देखील तुम्ही करू शकता. याशिवाय सोशल मीडिया मॅनेजमेंट डिप्लोमा कोर्स. आता सोशल मीडिया मॅनेजमेंट डिप्लोमा कोर्स तुम्ही पाहाल ना तर सध्या इंस्टाग्राम आहे,
फेसबुक आहे, याशिवाय चॅट आहे, एक्स आहे, अशा अनेक सोशल ॲक्टिव्हिटीच्या वेबसाईट आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला काही ठिकाणी नोकरी मिळू शकतं. अर्थात सांगायचं झालं खूप मोठ्या संस्था आहेत की ज्या ठिकाणावरती तुम्हाला या सोशल मीडिया मॅनेजमेंट डिप्लोमा केल्यानंतर त्या व्यक्तीची गरज पडते. पण हल्ली कुशल कामगार मिळत नाहीत ही ओरड आहे. जर समजा तुम्ही अशी डिप्लोमा केला तर मोठमोठ्या जे शॉप आहेत किंवा मोठमोठे शोरूम आहेत त्या ठिकाणी तुम्हाला सोशल मीडिया च्या माध्यमातून त्यांच्या प्रोडक्टचा प्रसार करण्यासाठी त्या ठिकाणी जागा भरू शकतात. अर्थात आज लहानापासून खूप करोडो रुपयाच्या कंपनीमध्ये या जागेची मागणी खूप आहे. म्हणून सोशल मीडिया मॅनेजमेंट कोर्स तुम्ही करू शकता. याशिवाय हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा कोर्स हे पहिल्यापासून आहेच, नाही असं नाही आहे, परंतु यामध्ये देखील सध्या लोकांची खूप गरज आहे, व्यावसायिकांना खूप गरज आहे की जेणेकरून जे काही येणारे कस्टमर आहेत हॉटेलमध्ये त्यांना व्यवस्थित ट्रीट करण्यासाठी हे हॉटेल मॅनेजमेंट कोर्स उपयोगी पडतात. याशिवाय 10वी नंतर तुम्ही वाणिज्य पदविका अभ्यासक्रम घेऊ शकता. ॲनिमेशनमधील प्रमाणपत्र घ्या, टॅलीमधील प्रमाणपत्र घ्या. सध्या देशमध्ये टॅक्स भरणाऱ्यांची खूप संख्या वाढत चाललेली आहे, त्यामुळे तुम्ही टॅलीमध्ये एखादं प्रमाणपत्र घेऊन सीएनच्या हाताखाली देखील तुम्ही काम करू शकता किंवा अनुभवाप्रमाणे तुम्ही स्वतःची देखील एक टॅक्स कन्सल्टंटची फर्म चालू करू शकता ज्यामध्ये सीएनच्या हाताखाली कामही करू शकता, स्वतःची टॅली फर्म देखील तुम्ही चालू करू शकता. यामुळे टॅलीमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम तुम्ही घेऊ शकता. याशिवाय बँकिंगमधील डिप्लोमा देखील तुम्हाला करता येतो. श्रोतेहो, सध्या झपाट्याने वाढत चाललेलं क्षेत्र जे आहे ना ते बँकिंग क्षेत्र आहे आणि बँकिंग क्षेत्रामधील डिप्लोमा तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही डिप्लोमा जर तुम्ही केला तर तुम्हाला लगेच बँक सेक्टरमध्ये देखील, प्रायव्हेट असेल किंवा सरकारी बँक सेक्टरमध्ये असेल तर तुम्हाला क्लर्कची नोकरी मिळू शकते. याशिवाय जोखीम आणि विमा पदविका देखील तुम्ही घेऊ शकता. सध्या हे इन्शुरन्सचं सेक्टर आहे आणि या इन्शुरन्स सेक्टरमध्ये देखील तुम्हाला ही पदविका घेता येते. संगणक अनुप्रयोगामध्ये डिप्लोमा, आता संगणकमध्ये तुम्ही छोटासा डिप्लोमा केला तर स्वतःचा व्यवसाय देखील तुम्ही लहान मोठे छोटे करू शकता. सर्व्हिस एखाद्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता किंवा ई लेखा कर प्रणाली पदविका. आता मागाशीच मी म्हटलं की सीएनच्या हाताखाली तुम्ही काम करू शकता जर तुम्ही डिप्लोमा केला तर. याशिवाय ई लेखा कर प्रणाली पदविका हा देखील एक कोर्स आहे ज्याच्यामुळे तुम्ही सीएनच्या हाताखाली किंवा यदा कदाचित स्वतःचं फर्म देखील तुम्ही चालू करू शकता. 10वी नंतर विज्ञान पदविका अभ्यासक्रम माहिती तंत्रज्ञान डिप्लोमा या विषयावरती मी श्रोते तुमच्याशी बोलणार आहे. पण एक सुंदर गीत पुन्हा एकदा स्माइल एफएम रेडिओ स्टेशनच्या मॉर्निंग टी या शोमध्ये खामोशी या चित्रपटामध्ये ऐकवतो. श्रोते, अजूनही तुमच्याकडे जर 10वी नंतर काय करायचं याविषयीची माहिती असेल तर तुम्ही अवश्य कळवू शकता. 7231908908 या क्रमांकावरती. गुड मॉर्निंगचे मेसेज मात्र खूप सारे माझ्याकडे प्राप्त झालेले आहेत, कारण खूप श्रोत्यांचं स्माइल एफएम रेडिओ स्टेशन 90.8 अक्लोज यावरती खूप मोठं प्रेम आहे. 3 वर्षापेक्षा जास्त दिवस झालं आम्ही तुमच्या सेवेत आहोत आणि अनेक जणांचे गुड मॉर्निंगचे मेसेज मला प्राप्त झालेत. पण त्या अगोदर एक सुंदर गीत स्माइल एफएम रेडिओ स्टेशनच्या मॉर्निंग टी या शोमध्ये. वेलकम बॅक स्माइल एफएम रेडिओ स्टेशन 90.8 अक्लोज. सकाळचे ठीक 8:42 झालेत. श्रोते, मॉर्निंग टी या शोमध्ये तुमच्यासोबत मी आहे आर.जे. उदय. अर्थात सकाळचे 8:42 झालेले आहेत, परंतु सूर्याचं दर्शन अद्यापही अकलूज परिसरामध्ये झालेलं नाही. आजचं जे वातावरण आहे ना ते ढगाळ राहण्याचे चान्सेस खूप सारे आहेत. याशिवाय दिवसभरामध्ये कधीही पाऊस पडू शकतो. यासाठी तुमची जर काही कामं असतील बाहेरची तर तुम्ही कामं पटपट करून या. आणि दुसरी गोष्ट, आज आहे बुधवार म्हटलं की अकलूज परिसरामधील लाईट ही साधारणतः 9:30 ते 10च्या आसपास जाते आणि संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान किंवा यदा कदाचित 4 ते 5च्या दरम्यान येते. यासाठी जर समजा तुम्ही तुमच्या घरावरती जी छतावरती पाण्याची टाकी आहे ती भरली नसेल तर तुम्ही पडदिसणं अगोदर पाणी भरून घ्या, कारण दिवसभरामध्ये आपल्यासाठी पाणी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जर यदा कदाचित खरंच पाण्याची टाकी भरली नसेल तर मोटर पट दिसणं चालू करून आपली पाण्याची टाकी भरून घ्या, कारण MSCB वाल्यांची आज हक्काचा दिवस असतो. त्यांना आपण कधीही क्रॉस करू शकत नाही आजच्या दिवसासाठी, कारण आज त्यांचा हक्काचा दिवस आहे. त्यामुळे लाईट जाणं हे निश्चित आहे. यदा कदाचित जर पाणी भरलं नसेल तर पडदिसणं पाणी भरून घ्या किंवा जी काही आपल्या लाईटवरची कामं असतील ते तुम्ही पटपट करून घ्या. श्रोतेहो, आज 10वी नंतर तुम्ही काय करायचं, म्हणजे तुमच्या मुलांनी काय करायचं या विषयावरती जो काही डिप्लोमा आहेत त्या संदर्भात मी तुमच्याशी बोलतोय. 10वी नंतर विज्ञान पदविका अभ्यासक्रम माहिती तंत्रज्ञान डिप्लोमा तुम्ही घेऊ शकता. श्रोतेहो, याशिवाय फूड प्रोडक्शन मधील हस्तकला अभ्यासक्रम घेता येतो. डिझेल मेकॅनिकल मधील प्रमाणपत्रही तुम्हाला घेता येतं. अर्थात तुम्ही पाहाल ना, डिझेल मेकॅनिकल मधील प्रमाणपत्र तुम्ही
पाहाल श्रोतेहो, तर प्रत्येकाच्या घरी आता सध्या गाडी आहे, म्हणजेच फोर व्हीलर आहे. आणि या फोर व्हीलरना डिझेलवरती काही प्रमाणामध्ये चालणार आहेत. म्हणजे 70% लोकांकडे डिझेल फोर व्हीलर आहेत. जर डिझेल मेकॅनिकलमधील जर प्रमाणपत्र 10वी नंतर तुम्ही घेतलं तर कोणत्याही शोरूमला तुम्हाला लगच्यालगी नोकरी मिळू शकते. जर तुम्ही पाहाल तर डिझेल मेकॅनिकलचा कोर्स हे सरकारी ITI आपलं खंडाळीमध्ये आहे, म्हणजे तालुका माळशिरसमधील. या ठिकाणी तुम्ही ॲप्लिकेशन करून तुम्ही डिझेल मेकॅनिकल कोर्स प्रमाणपत्र घेऊ शकता. डेंटल मेकॅनिकलमधील डिप्लोमा. आता डेंटल मेकॅनिकलमधील डिप्लोमा याचा अर्थ तुम्हाला जर समजा दंतरोग जे आहेत आपले त्यांच्याकडे जाऊन नोकरी पाहिजे असेल तर तुम्हाला हा डेंटलचा डिप्लोमा तुम्हाला करावा लागेल. याशिवाय डेंटल हायजेनिस्टमध्ये देखील डिप्लोमा आहे, हा देखील तुम्हाला करता येईल. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा. सगळ्यात जास्त गरज भासणारी गोष्ट म्हणजे सध्या इलेक्ट्रिकल आहे. आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही डिप्लोमा केलात तर तुम्हाला कोणत्याही कामावरती जर इलेक्ट्रिकलचं काम असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला बोलवून तुमच्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी तुमची लोक वाट पाहतात श्रोतेहो. याशिवाय कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग डिप्लोमा. आता कॉम्प्युटर सायन्सच्या शाखा तर सर्वत्र आहेतच, नाही असं नाही, पण याच्यामध्ये देखील तुम्ही कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग डिप्लोमा करू शकता. अभियांत्रिकी डिप्लोमा तुम्हाला करता येईल. हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा तुम्हाला करता येईल. पत्रकारिता डिप्लोमा. सध्या यूट्यूब असेल किंवा फेसबुकवरती असेल ना तर तुम्ही अनेक चॅनल पाहता की जे पत्रकारिता आहे आणि याच्यावरती कोणतंही आजपर्यंत बंधन नाही. जर समजा तुम्ही पत्रकारिता डिप्लोमा केला तर जी काही बातमी आहे त्याची कशी हाताळणी करायची याविषयी तुम्हाला त्या ठिकाणी शिक्षण पूर्ण मिळेल. आणि स्वतःचा तुम्ही यूट्यूब चॅनल तुम्ही घेऊ शकता, करू शकता, किंवा फेसबुक पेज काढून तुम्ही तुमचे जी काही महत्त्वाच्या बातम्या आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी शेअर करू शकता. आणि तुमचा इन्कम सोर्स तुम्ही यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल याच्यातून तुम्ही उत्पन्न करू शकता. सध्याचा दुसरा ट्रेंड आहे चालू तो फोटोग्राफी डिप्लोमा. आता तुम्ही फोटोग्राफी डिप्लोमामध्ये पाहाल ना तर जेवढा फोटोग्राफर प्रसन्न तेवढे फोटो चांगले निघतात. अर्थात फोटोग्राफरच जर नाराज असेल किंवा नर्वस असेल, तो काही बोलत नसेल तर पुढच्याच्या चेहऱ्यावरती देखील ना कधीच हसू येत नाही. त्यामुळे फोटोग्राफी डिप्लोमा तुम्ही करा आणि स्वतः हसत राहा, स्माइली राहा, पुढचे देखील स्माइली राहतील श्रोते. याशिवाय डिजिटल मार्केटिंग डिप्लोमा. डिजिटल मार्केटिंग डिप्लोमा सध्या अजूनही ही शाखा चांगली आहे की जेणेकरून डिजिटल मार्केटिंग सध्या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेलं आहे. आणि सध्या या डिजिटल मार्केटिंगने म्हणजेच धुमाकूळ गाठलेला आहे. आता पाहाल तुम्ही तर प्रत्येक गोष्ट तुम्ही ना ऑनलाईन परचेस करता, म्हणजेच गाव सोडून तुम्ही ऑनलाईन परचेस करताय. डिजिटल मार्केटिंगमध्ये या डिप्लोमा तुम्ही केला तर तुम्हाला घरी बसून जॉब देखील मिळू शकतो. याशिवाय फॅशन डिझायनिंग डिप्लोमा. अर्थात फॅशन कुणाला नको आहे. जर समजा फॅशन डिझायनिंग डिप्लोमामध्ये तुम्ही केलात तर अनेक लोक तुमच्याकडे येतील की ज्यांना फॅशनचे कपडे व्यवस्थित शिवायचे किंवा अनेक प्रकारचे तुम्हाला डिझायनिंग करायचे, तर फॅशन डिझायनिंग डिप्लोमामध्ये तुम्ही करिअर करू शकता. ग्राफिक डिझायनिंग डिप्लोमा. आता ग्राफिक्स म्हटल्याबरोबर तुम्हाला कॉम्प्युटरचं थोडंफार नॉलेज पाहिजे. यासाठी तुम्ही कॉम्प्युटरचा एखादा कोर्स करावा लागेल आणि ग्राफिक्स डिझायनिंग डिप्लोमा तुम्हाला करावा लागेल. डिप्लोमा इन वेब डेव्हलपमेंट. आता वेब डेव्हलपमेंट म्हणजे तुम्ही ज्या काही वेबसाईट आजपर्यंत वापरत आलात त्याचे एक डिझाईन तयार केलं जातं. यासाठीचा हा कोर्स आहे डिप्लोमा इन वेब डिझायनिंग म्हणून. आणि डिप्लोमा इन गेम डिझायनिंगमध्ये आहे. याशिवाय डिप्लोमा इन बेकरी आणि बेकरीमध्ये देखील डिप्लोमा तुम्ही करू शकता. डिप्लोमा इन हॉटेल रिसेप्शन अँड बुक किपिंगमध्ये देखील तुम्हाला डिप्लोमा करता येतो. डिप्लोमा इन फूड टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. याशिवाय डिप्लोमा इन मेकअप अँड ब्युटीमध्ये देखील तुम्हाला डिप्लोमा करता येतो. डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट, डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट, डिप्लोमा इन ॲनिमेशनमध्ये देखील तुम्हाला डिप्लोमा करता येतो. श्रोते, अशा अनेक प्रकारचे डिप्लोमा आहेत. डिप्लोमा इन टेक्स्टाईल डिझायनिंग, डिप्लोमा इन लेदर डिझायनिंग. सध्या तुम्ही पाहाल ना तर लेदर डिझायनिंगमध्ये देखील खूप मोठा स्कोप आहे श्रोतेहो. आणि या लेदर डिझायनिंगमध्ये खूप मराठी लोक कमी आहेत आपले, मात्र अनेक राज्यामधील लोक याच्यामध्ये ना जबरदस्त कमाई सध्या करतायत. कारण डिप्लोमा इन लेदर डिझायनिंगमध्ये जर तुम्ही कोर्स केला तर तुम्हाला देखील अनेक मोठमोठ्या कंपनीमध्ये नोकरी लागू शकते, जसं की बाटा असेल किंवा VKC वगैरे वगैरे. ह्या कंपन्या ज्या आहेत ना याच्यामध्ये तुम्हाला अतिशय अतिशय म्हणण्यापेक्षा ताबडतोब तुम्हाला नोकरी लागू शकते. श्रोतेहो, आज मॉर्निंग टी या शोमध्ये ना 10वी नंतर काय करायचं, छोटे छोटे डिप्लोमा करून तुम्ही तुमचे इन्स्टंट इन्कम चालू करू शकता या विषयावरती मी बोलतोय. आणि यदा कदाचित तुम्हाला मालक व्हायचं असेल तर एखादा डिप्लोमा कोर्स करूनही तुम्ही मालक होऊ शकता. त्यामुळे शक्यतो
आज तुम्हाला जर समजा या डिप्लोमापैकी भाग घ्यायचा असेल तर तुम्ही भाग घेऊ शकता किंवा एखाद्या कॉलेजला जाऊन तुम्ही व्हिजिट देखील करू शकता. पण एक सुंदर गीत पुन्हा एकदा स्माइल एफएम रेडिओ स्टेशनच्या मॉर्निंग टी या शो मध्ये वास्तव या चित्रपटामधील ऐकत राहा स्माइल एफएम रेडिओ स्टेशन 90.8 एफएम. वेलकम बॅक स्माइल एफएम रेडिओ स्टेशन 90.8 एफएम. आपण ऐकत आहात आपल्या सर्वांचा लाडका शो म्हणजेच मॉर्निंग टी हा शो. सकाळच्या ठीक 8:54 झालेले आहेत. श्रोते, 10वी नंतरनं काय करायचं या विषयावरती मी तुमच्याशी बोलतोय, कारण छोटे छोटे कोर्सेस करून तुम्ही तुमचे इन्स्टंट इन्कम चालू करू शकता. 10वी नंतर शॉर्ट टर्म सर्टिफिकेट आणि डिप्लोमा कोर्सेस तुम्हाला करता येतात. श्रोते, याच्यामध्ये मोबाईल रिपेअरिंग कोर्समधील प्रमाणपत्र तुम्हाला करता येईल. याशिवाय कॉस्मेटिलॉजीमधील डिप्लोमा तुम्हाला करता येईल. स्टेनोग्राफीमधील डिप्लोमा तुम्हाला करता येईल. मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा करता येईल. 3D ॲनिमेशन डिप्लोमा देखील करता येईल. या सर्व डिप्लोमा तुम्हाला वेबसाईटवरती सर्च केल्याने तुम्हाला मिळतील. श्रोते, 10वी नंतर ट्रॅव्हल अँड टुरिझम अभ्यासक्रम देखील तुम्हाला पूर्ण करता येईल. जर तुम्हाला स्वतःलाच फिरण्याची इच्छा असेल आणि इतरांना देखील घेऊन फिरण्याची इच्छा असेल आणि पैसे कमवण्याची इच्छा असेल ना श्रोते, तर तुम्ही 10वी नंतर ट्रॅव्हल्स अँड टुरिझम अभ्यासक्रम करा. म्हणजे जेणेकरून त्याच्यामुळे तुम्हीही जग फिराल आणि इतरांनाही फिरवाल आणि तुम्ही तुमचे पैसेही कमवाल. डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट हा एक कोर्स आहे. त्याच्यामध्ये डिप्लोमा इन फूड टेक्नॉलॉजी कोर्स देखील आहे. त्यामध्ये डिप्लोमा इन फूड अँड बेवरेज प्रोडक्शन आहे. डिप्लोमा इन हॉटेल स्टोअर मॅनेजमेंट आहे. डिप्लोमा इन हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट. डिप्लोमा इन फ्रंट ऑफिस अँड रिसेप्शन मॅनेजमेंट हे ट्रॅव्हल्स अँड टुरिझम मधील कोर्स आहेत. श्रोते, याशिवाय 10वी नंतर तुम्ही IT कोर्स देखील करता येतात. याच्यामध्ये इलेक्ट्रिशियन आहे, रेडिओलॉजी तंत्रज्ञ आहे, डिजिटल फोटोग्राफी आहे, फॅशन डिझाईन तंत्रज्ञान, स्विंग तंत्रज्ञान, टूल अँड डाय मेकिंग आणि याशिवाय संगणक ऑपरेटर अँड प्रोसेसिंग कलाकार असे देखील तुम्हाला कोर्सेस 10वी नंतर करता येतात. म्हणजे IT कोर्सेस आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला नजीकच्या शहरामध्ये जाऊन हे कोर्स पूर्ण करावे देखील लागतील. 10वी नंतर अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाशी संबंधित डिप्लोमा अभ्यासक्रम देखील आहेत. श्रोते, अभियांत्रिकी पदविका तुम्हाला करता येईल. याच्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी डिप्लोमा, इलेक्ट्रिशियन डिप्लोमा तुम्हाला करता येईल. मेकॅनिकल अभियांत्रिकी डिप्लोमा, फूड टेक्नॉलॉजी डिप्लोमा, डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन हॉर्टिकल्चर असिस्टंटशिप डिप्लोमा करता येईल. डिप्लोमा इन रबर तंत्रज्ञान डिप्लोमा हा देखील तुम्हाला करता येईल. असे अनेक डिप्लोमा आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं करिअर करता येतं. श्रोते, सध्या जगामध्ये अनेक प्रकारची म्हणजे होडाचढ लागलेली की ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी मागणी खूप आहे. आता तुम्ही पाहाल तर अनेक ठिकाणी जात असाल तर त्या ठिकाणी ना कुशल कामगार मिळत नाहीत किंवा कुशल कामगार पाहिजेत असा बोर्ड दिला जातो. हल्ली फक्त कामगार पाहिजेत असा बोर्ड तुम्हाला पाहायला मिळत होता, पण आता सध्या ना कुशल कामगार पाहिजेत असा त्या ठिकाणी बोर्ड आहे. म्हणजेच ज्यावेळेस हे सगळं बर्डन मालकावरती येतं त्याचं थोडंफार बर्डन कामगारांना देखील कमी करावं अशी त्यांची इच्छा असते. त्यामुळे जर तुम्ही एखादा डिप्लोमा कोर्स करून गेलात तर तुम्हाला थोडंसं फायदा होईल आणि मालकालाही त्याचा फायदा होईल. कारण हल्ली आपल्या जगाची लोकसंख्या सांगण्यापेक्षा भारताचीच लोकसंख्या 143 करोड आहे. अनेक जण रिकामे फिरणारे तरुण वर्ग देखील आहेत की ज्यांच्या हाताला काम नाही, कारण त्यांनी असे छोटे छोटे डिप्लोमा केले. आणि जर समजा तुम्ही त्या दुकानात जाऊन सांगितले बाबा मी डिप्लोमा हा केलेला आहे, काही अनुभवासाठी गरज असल्यास तुम्ही मला कळवा किंवा तुम्ही मला कामावरती घेऊ शकता का, तर असे अनेक लोक आहेत की जे प्रतीक्षेत आहेत, कामगारांच्या प्रतीक्षेत आहेत की ते येतील आणि काम करतील म्हणून. पण हे छोटे छोटे डिप्लोमे करून तुम्ही तुमचं उदरनिर्वाह करू शकता किंवा स्वतः देखील मालक होऊ शकता. असे अनेक डिप्लोमा आहेत की जे मी या ठिकाणाहून तुम्हाला माहिती सांगतो. श्रोतेहो, एक सुंदर गीत पुन्हा एकदा स्माइल एफएम रेडिओ स्टेशनच्या मॉर्निंग टी या शोमध्ये. सकाळचे ठीक 8:58 झालेत. आता 10वी नंतर सर्वोच्च वैद्यकीय अभ्यासक्रमाची यादी देखील आहे माझ्याकडे, मी या ठिकाणाहून तुम्हाला सांगणार आहे आणि यामध्ये तर तुम्ही तुमचं 100% करिअर करू शकता. पण त्या अगोदर एक सुंदर गीत मॉर्निंग टी या शोमध्ये. वेलकम बॅक स्माइल एफएम रेडिओ स्टेशन 90.8 एफएम. श्रोते, सकाळच्या ठीक 9:04 झालेत आणि मॉर्निंग टी या शोमध्ये आज तुमच्यासोबत मी आहे RJ उदय. खूप साऱ्या गप्पा गोष्टी मी करतोय तुमच्याशी की 10वी नंतर तुम्ही काय करू शकता. म्हणजे एखादा डिप्लोमा तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही डिप्लोमा कोणता करू शकता या विषयावरती खूप साऱ्या गप्पा गोष्टी करतोय. पण श्रोते, सध्या प्री ओपनिंग झालेलं आहे, म्हणजे शेअर मार्केटचं आजचं प्री ओपनिंग झालेलं आहे. आज बुधवार आणि शेअर मार्केट हे दररोज म्हणजे सोमवार ते शुक्रवार या वेळेमध्ये चालू होतं आणि प्री ओपनिंग आहे सकाळी 9 वाजता आणि ओपन मार्केट होतं सकाळी 9:15. तर
BSc आणि NSCचा जो आजचा निर्देशांक आहे तो अप ट्रेंडमध्ये आहे. NSC म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज 95 पॉईंटनी अप आहे सद्यस्थितीला, म्हणजे 9:05. याशिवाय BSc बॉम्बे स्टॉक एक्सचेंज देखील आज अप ट्रेंडमध्ये दाखवते, पण मुव्हिंग खूप आहे. 105.70 असा निर्देशांक अप अँड डाऊन मध्ये आहे. यामुळे सकाळी 9:15 तुम्हाला योग्य दिशा सापडू शकते, पण सध्याचा जो ट्रेंड आहे तो अप ट्रेंडमध्ये NSC आणि BSCचा आहे. श्रोते, मॉर्निंग टी या शो मध्ये आज तुमच्याशी 10वी नंतर काय करायचं या विषयावरती खूप साऱ्या गप्पा गोष्टी मी करतोय. 10वी नंतर तुम्ही वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये देखील डिप्लोमा करू शकता. यामध्ये हॉस्पिटल अटेंडन्स मध्ये डिप्लोमा तुम्हाला करता येईल. याशिवाय रुरल हेल्थ केअर मध्ये तुम्हाला डिप्लोमा करता येईल. पॅथॉलॉजी लॅब टेक्निशियन देखील डिप्लोमा करता येईल. पॅरामेडिकल नर्सिंग मध्ये देखील तुम्हाला डिप्लोमा करता येईल. नर्सिंग असिस्टंट प्रमाणपत्र तुम्हाला मिळवता येईल. याशिवाय फिजिओथेरपी मध्ये देखील डिप्लोमा करता येईल. एक्स-रे टेक्नॉलॉजी करता येईल. डिप्लोमा इन ECG टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन रेडिओलॉजी डिप्लोमा करता येईल. याशिवाय डिप्लोमा इन डेंटल मेकॅनिक्स मध्ये देखील तुम्हाला करता येईल. फार्मसी मध्ये देखील तुम्हाला डिप्लोमा करता येईल. श्रोत्यो, जर यदाकदाचित तुम्हाला एक्स-रे टेक्नॉलॉजी किंवा ECG टेक्नॉलॉजी मध्ये डिप्लोमा करायचा असेल ना, तर यासाठीची खूप मोठी मागणी सध्या आहे. याशिवाय फिजिओथेरपी मध्ये देखील ही संस्था सध्या, म्हणजे फिजिओथेरपी हा जो प्रकार आहे ना, हा सध्या जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अर्थात शरीराचे अनेक अवयव एखाद्याचे दुखत असतील तर फिजिओथेरपी मधील डिप्लोमा तुम्ही केला तर तुम्हाला याच्यामध्ये देखील काम करता येईल. एखाद्या हॉस्पिटलमध्ये किंवा एखाद्या फिजिओथेरपी डॉक्टरांच्या हाताखाली देखील तुम्हाला काम करता येईल. त्यामुळे जर तुम्ही रुरल हेल्थ केअरमध्ये डिप्लोमा केला किंवा पॅथॉलॉजी लॅबमध्ये टेक्निशियन म्हणून डिप्लोमा केला, पॅरामेडिकल नर्सिंग डिप्लोमा, नर्सिंग असिस्टंट प्रमाणपत्र, याशिवाय फिजिओथेरपीमधील डिप्लोमा, एक्स-रे टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन ECG टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन रेडिओलॉजी, डिप्लोमा इन डेंटल मेकॅनिक्स मध्ये देखील तुम्हाला करता येईल. फार्मसीमध्ये देखील तुम्हाला डिप्लोमा करता येईल. श्रोते, अशा अनेक प्रकारचे वैद्यकीय क्षेत्राचे डिप्लोमा तुम्ही केले ना, तर तुम्हाला घरी बसण्याची अजिबात गरज नाहीये. तुम्हाला हॉस्पिटलमध्ये लगेच काम लागेल. सध्या हॉस्पिटल सेक्टरमध्ये देखील तुम्ही पाहाल ना, तर कुशल कामगारांची खूप खूप कमतरता आहे. अर्थात ECG काढायचं असेल तरी डॉक्टरांना, म्हणजे MD डॉक्टरांनाच ECG काढावा लागतो, किंवा रेडिओलॉजी करायचं असेल तरी ते देखील जे मेन डॉक्टर आहेत त्यांनाच करावा लागतो. अशामध्ये जर समजा तुम्ही डिप्लोमा करून त्या ठिकाणी गेला, चांगला अनुभव तुमच्या पाठीचा असेल तर तुम्हाला तगडा पगार देखील मिळू शकतो. यामध्ये फिजिओथेरपी हा देखील सध्या एक खूप चांगला प्रकार आहे. डिप्लोमा चांगला आहे, यामध्ये देखील तुम्ही डिप्लोमा करू शकता. श्रोतेहो, मॉर्निंग टी या शो मध्ये आज तुमच्याशी खूप साऱ्या गप्पा गोष्टी मी करतो. याशिवाय आता IT आणि संगणक तंत्रज्ञानातील अभ्यासक्रमाचे काही डिप्लोमा आहेत, या ठिकाणी मी ते तुम्हाला सांगणार आहे. मात्र प्री ओपनिंग झालेलं आहे मार्केटचं. सध्या NSC 66 पॉईंटनी अप आहे. सकाळचे ठीक 9:08 झालेले आहेत आणि या वेळेमध्ये तुम्ही पाहाल तर NSC ही 56 पॉईंटनी अप आहे, म्हणजे अप अँड डाऊन ट्रेंड जबरदस्त चालू आहे. आणि कालचं मार्केट तुम्ही पाहाल ना, तर डाऊन ट्रेंडमध्ये होतं आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज देखील काल डाऊन ट्रेंडमध्ये होतं. BSc देखील काल डाऊन ट्रेंडमध्ये होतं, म्हणजे 872 अंकांनी काल बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक हा घडघडला होता. श्रोतो, याशिवाय तुम्हाला जर ओपनिंग पाहायचं असेल तर त्यासाठी 9:15 वेळ आहे आणि 9:15 तुम्हाला ओपनिंग करणार आहे. पण जाता जाता शेवटी, म्हणजेच एक शेवटचा IT आणि संगणक तंत्रज्ञान अभ्यासक्रमाची यादी मी तुम्हाला सांगणार आहे. पण एक सुंदर गीत कलयुगी या चित्रपटामधील ऐकत रहा स्माइल FM रेडिओ स्टेशन 90.8. वेलकम बॅक स्माइल FM रेडिओ स्टेशन 90.8. आपण ऐकत आहात आपला सर्वांचा लाडका शो म्हणजेच मॉर्निंग टी हा शो. सकाळचे ठीक 9:14 होतात. मॉर्निंग टी या शो मध्ये ना 8 वाजल्यापासून मी तुमच्यासोबत आहे. आणि 10वी नंतर एखादा डिप्लोमा तुम्हाला करायचा असेल तर त्या डिप्लोमा विषयी या ठिकाणी खूप सारी मी माहिती देतो. याशिवाय सकाळी ज्यावेळेस प्री ओपनिंग झालं मार्केटचं, त्यावेळेस मी मार्केटची जी काय पोझिशन होते अप अँड डाऊनची ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले. सकाळचे ठीक 9:15 ओपन होतं मार्केट आणि त्यावेळेस खरा ट्रेंड मार्केटचा अप अँड डाऊनचा कळतो. आणि सकाळचे ठीक 9:15 झालेले आहेत. आता या स्थितीला जर तुम्ही पाहाल तर मार्केटचा जो ट्रेंड आहे ना, तो अप ट्रेंड मध्येच आहे मार्केट अजूनही. आणि सांगायचं झालं तर काल मार्केट मात्र हे डाऊन पोझिशन मध्ये. श्रोते, तोपर्यंत आपण बघूया की डिप्लोमा कोर्सेस 10वी नंतर सर्वोच्च वैद्यकीय अभ्यासक्रमाची जे डिप्लोमा होते ते मी तुम्हाला या ठिकाणाहून सांगितलेत. अतिशय महत्वाचे हे डिप्लोमा होता,
ज्यामध्ये हॉस्पिटल अटेंडन्समध्ये तुम्ही डिप्लोमा करू शकता, रूरल हेल्थ केअरमध्ये डिप्लोमा करू शकता, पॅथॉलॉजी लॅब टेक्निशियन, पॅरामेडिकल नर्सिंग डिप्लोमा, नर्सिंग असिस्टंट प्रमाणपत्र, फिजिओथेरपीमध्ये डिप्लोमा, एक्स-रे टेक्नॉलॉजी डिप्लोमा, डिप्लोमा इन ECG टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन रेडिओलॉजी मध्ये करू शकता डिप्लोमा इन डेंटल मेकॅनिक्समध्ये देखील तुम्ही करू शकता, फार्मसी डिप्लोमा देखील तुम्ही करू शकता. 10वी नंतर IT आणि संगणक तंत्रज्ञानामध्ये देखील तुम्हाला अभ्यासक्रम करता येतो श्रोत्यो. डिप्लोमा इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, सर्टिफिकेट इन सोशल मीडिया मॅनेजमेंट, याशिवाय डिप्लोमा इन हार्डवेअर मेंटेनन्स, सर्टिफिकेट कोर्स इन सर्च इंजिन मार्केटिंग करता येतं. याशिवाय डिप्लोमा इन कॉम्प्युटर टेक्निशियन, सर्टिफिकेट इन ग्राफिक्स वेब डिझायनिंग तुम्हाला कोर्स करता येतो, सर्टिफिकेट कोर्स इन प्रोग्रॅमिंग लँग्वेज हा देखील तुम्हाला कोर्स करता येतो. अर्थात 10वी नंतर पॉलिटेक्निकलचे काही कोर्स आहेत ते देखील तुम्हाला करता येतात. डिप्लोमा इन कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग तुम्हाला करता येतो, डिप्लोमा इन पेट्रोलियम इंजिनिअरिंग हा देखील डिप्लोमा तुम्हाला करता येईल, डिप्लोमा इन टेक्सटाईल इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन केमिकल इंजिनिअरिंग, याशिवाय डिप्लोमा इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग हा देखील तुम्हाला डिप्लोमा करता येतो. श्रोत्यो, असे शेकडो प्रकारचे सद्यस्थितीला डिप्लोमा हे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, कोर्सेस अवेलेबल आहेत. पण जर समजा यदा कदाचित तुम्ही यापैकी एखादा कोर्स केला तर तुम्हाला इन्स्टंट इन्कम देखील चालू होतो. अर्थात खूप महत्त्वाचे आहेत डिप्लोमा हे सगळे, कारण कुशल कामगार सद्यस्थितीला मार्केटमध्ये तुम्हाला पाहायला मिळत नाहीत. या ठिकाणी जर तुम्ही एखादा डिप्लोमा केला आणि एखाद्या संस्थेमध्ये तुम्ही ॲप्लिकेशन केलं तर लगेच तुम्हाला जॉब देखील मिळू शकतो. त्यामुळे अवश्य तुम्ही एखादा डिप्लोमा करू शकता. आणि जे काही आज मी डिप्लोमा तुम्हाला सांगितले ते सर्व डिप्लोमा तुम्हाला नेटवरती उपलब्ध आहेत. आणि जर समजा यदा कदाचित हा शोज तुम्हाला पुन्हा ऐकायचा असेल तर उद्या तुम्ही हा शो यूट्यूब चॅनल म्हणजे स्माईल FM रेडिओ स्टेशनचा यूट्यूब चॅनल आहे, याच्यावरती देखील आम्ही हा शो अपलोड करणार आहे. यामध्ये देखील तुम्ही ऐकू शकता. श्रोत्यो, हे रेडिओ स्टेशन 90.8 मेगाहर्ट्झ या फ्रिक्वेन्सीवरती तुम्ही तुमच्या चारचाकी गाडीमध्ये ऐकू शकता. याशिवाय 90.8 मेगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सीवरती तुम्ही तुमच्या कीपॅड मोबाईलमध्ये देखील ऐकू शकता. घरच्या रेडिओमध्ये देखील तुम्हाला 90.8 या मेगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सीवरती ऐकायला मिळेल. आणि जर समजा तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असेल तर प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही स्माईल FM रेडिओ स्टेशन 90.8 अकलूज या नावे सर्च करून ॲप देखील डाउनलोड करू शकता. आणि जर समजा ॲपलचा मोबाईल असेल तर ॲपल स्टोअरमध्ये जाऊन देखील तुम्ही स्माईल FM रेडिओ स्टेशन 90.8 या ॲपमधून रेडिओ स्टेशन ऐकू शकता. पण तुम्हाला हाच शो नंतर ऐकायचा असेल तर उद्या यूट्यूब चॅनलवरती देखील तुम्हाला हा शो ऐकायला मिळेल. पण हा शो तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही अवश्य कळवू शकता 7231908908 या क्रमांकावरती. आत्ता मात्र तुम्हा सर्वांची मी रजा घेतोय. आणि आजचं जे मार्केट आहे ना, सेन्सेक्स आणि BSE आणि NSE हे दोन्ही निर्देशांक आजचे जे आहेत ते अप ट्रेंडमध्ये आहेत. सध्याची स्थिती जर तुम्ही पाहाल तर सकाळचे 9:19 झालेत. 136 पॉईंटनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अप ट्रेंडमध्ये आहे आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे 28 पॉईंटनी अपमध्ये आहे. म्हणजे आजचा जो ट्रेंड आहे तो अप ट्रेंडमध्येच या स्थितीला दाखवतोय. मात्र थोड्या वेळाने काय होईल हे आपण नाही या ठिकाणाहून सांगू शकत. ऐकत रहा स्माईल FM रेडिओ स्टेशन 90.8 अकलूज. आणि हा शो कसा वाटला हे तुम्ही अवश्य कळवा 7231908908 या क्रमांकावरती. स्वस्त रहे, मस्त रहे, अच्छे कामों में व्यस्त रहे. गुड डे, बाय बाय, टेक केअर.